आपण आजारी का पडतो याचा विचार केल्यास उत्तर स्पष्ट आहे. कारण आपण तो आजार स्वीकारतो. आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या आजारांशी लढण्याची शक्ती असते, जी प्रतिकार शक्तीच्या स्वरूपात कार्य करते. पण जर आपण मनाने ठरवलं की आपण आजारी पडणार, तर शरीरही त्याचप्रमाणे प्रक्रिया देतं. जसं पाण्यात डुबल्यावर व्यक्तीला पोहता येत नाही, ही मानसिकताच त्याला डुबवते, तसंच आजाराच्या बाबतीतही होतं. जर आपण मनाने ठरवलं की आपली प्रतिकारशक्ती मजबूत आहे आणि आपलं शरीर आजारांवर मात करू शकतं, तर अनेक आजार आपल्याला होणारच नाहीत. मन आणि शरीराचा परस्पर संबंध हा खूप महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ, आपण एखाद्या गोष्टीची भीती बाळगली तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. घसा कोरडा पडतो, पोटात गोळा येतो किंवा हातपाय गळून जातात. तसंच मानसिक तणाव आणि सततच्या नकारात्मक विचारांमुळे शरीरावर वाईट परिणाम होतो. ज्या लोकांना नेहमी तणाव असतो किंवा जे सतत संताप व्यक्त करतात, त्यांना रक्तदाब आणि हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते. मानसिक तणावामुळे शरीरातील रक्तभिसरणावर परिणाम होतो व त्यामुळे हृदयविकार जडण्याची शक्यता वाढते. पचनसंस्था ही मानसिक स्थितीशी जोडलेली आहे. जे लोक स्वतःला दुबळं समजतात किंवा स्वतःवर विश्वास ठेवत नाहीत, त्यांना आतड्याचे विकार जडतात. लहानपणी एखाद्या कठोर शिक्षेचा परिणाम म्हणून काही लोक आपल्या नैसर्गिक मालविसरणाच्या प्रक्रियेवर नियंत्रण गमावतात. आर्थिक संकट किंवा मानसिक चिंता यामुळे पचनसंस्था बिघडते. ज्या लोकांना कायम टेन्शन असतं, त्यांना पित्ताचा विकार, ॲसिडिटी आणि अपचनाच्या समस्या जाणवतात. सतत नकारात्मक विचारामुळेही शरीरावर प्रभाव पडतो आणि यावरच उपाय म्हणून मानसिक सकारात्मकता अंगीकारणं गरजेचं आहे. जसे आपण औषध उपचार घेतो, तसं अज्ञान मनाला सकारात्मक सूचना देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मनातील भावना व्यक्त करणंही गरजेचं आहे. मनात भावना दाबून ठेवल्या तर त्या रोगरूपात शरीरावर प्रकट होतात. त्यामुळे आपल्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करून मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित ठेवणं सर्वात महत्त्वाचं आहे. धन्यवाद. माहिती आवडल्यास फॉलो, लाईक, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आरोग्य विश्व.